लग्न 15 दिवसांवर आले. दोन्ही घरच्यांची खरेदी जोरात चालू होती. सुधा तर खूप खुश होती, कारण एका पिढीजात श्रीमंत घराण्यात तिचे लग्न ठरले होते. घरी वडिलांची परिस्थिती बेताची. मध्यमवर्गीय, खूप गरीब नाही आणि श्रीमंत नाही, खाऊन पिऊन सुखी. आपल्या लेकीसाठी काय करू आणि काय नको असे तिच्या आईबाबांना वाटत होते. त्यांची बरोबरी तर करू शकत नाही, पण निदान त्यांच्या खालोखाल तरी. आज तर सुद्धा खूपच खुश होती. सासूबाईंनी सांगितले होते, PNG ज्वेलर्सकडे जाऊन दागिने खरेदी करून यायचे आहे. तुला आवडेल तसे 50 तोळेपर्यंत काहीही घे. तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. 50 तोळे म्हणजे अर्धा किलो सोने. बाप रे बाप. स्वतःशीच म्हणाली, नाही नाही, इतके सोने ना मला सांभाळता येणार ना घालायला झेपणार, नकोच. त्यांना सांगू फक्त 2 बांगड्या, मंगळसूत्र आणि कानातले घ्या. माझ्या आईने छोटे मंगळसूत्र केले रोज घालायला. विचार करतच सोनाराकडे पोहोचली. सासरचे आधीच येऊन बसले होते. दोन्ही जावा, सासूबाई आणि तिचा होणारा नवरा सुशांत. सासूबाई आणि जाऊबाईंनी बरेच डिझाईन सिलेक्ट करून पण ठेवले होते. तिला गेल्या गेल्या सगळे दाखवले. जवळजवळ 60 तोळे सोने होते. दागिने इतके देखणे होते की रिजेक्ट करूच शकत नव्हते. मनाचा ठिय्या करून ती म्हणाली, आई इतके दागिने नको मला. त्यातले थोडे बाजूला काढून ती म्हणाली, इतके बस. सासूबाई म्हणाल्या, अगं वेडी आहेस का? या दोघींना त्यांच्या लग्नात इतकेच घेतले हा. थोडा डिझाईनचा फरक आहे आणि आता सुद्धा त्यांनी त्यांच्यासाठी एक एक नवीन दागिना घेतला. पण आई, आता पण नाही आणि बिन नाही, फक्त आवडले नसेल तर सांग. नाही आई, सगळेच छान आहेत. झाले तर मग. दागिने खरेदी करून लगेच साड्या घ्यायला गेले. सासूबाई आणि होणारा नवरा पुढे होते. दोन्ही जावा आणि ही मागे होत्या. मोठ्या जाऊबाई म्हणाल्या, सुधा एक गोष्ट विचारू? विचारा ना ताई. सुशांत कसा वाटला ग तुला? का असे काय विचारता? नाही ग, तुला अख्खं आयुष्य त्याच्याबरोबर काढायचे आहे म्हणून विचारते. खूप चांगले आहेत. मुख्य म्हणजे स्त्रीचा आदर करणारे आहेत. नक्की ना? हो ताई, तू नशीबवान बाई. काय झाले ताई? काही नाही. नाही ताई, काहीतरी आहे जे तुम्हाला मला सांगायचे आहे, पण सांगवत नाही. नाही ग, आमचा सुशांत आधीपासूनच स्त्रीचा आदर करतो. म्हणूनच तो हे घर सोडून लांब गेला नोकरी करायला. इतके पिढीजा श्रीमंत आहेत, इथेच काम केले तरी चालले असते. पण आपल्या घरात स्त्रीचा सन्मान होत नाही. कित्येक वेळा यासाठी सर्वांसमोर बंड करून रुटला, खूप भांडला, पण आपल्या घरच्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. शेवटी गेला नोकरी शोधून. जाताना सांगून गेला, मी या घरात माझ्या बायकोला फक्त 2 दिवसांची पाहुणी म्हणून आणणार. तुमचे आचार आणि विचार याचा परिणाम माझ्या संसारावर नको. सुहास दादा, सुजय दादा, तुम्ही तरी सुधारा. शिकलेले आहात. पण बाबा आणि आमच्या दोघींचे नवरे यांच्यात काडीचा फरक पडला नाही. नेमके काय करतात ही लोक ताई? काही नाही, तू चल. तो बघ, सुशांत वळून वळून बघतो. त्याला वाटत असेल माझ्या बायकोसोबत मला जरा सुद्धा वेळ देऊ देत नाहीत आणि या दोघी महामाया आमचा रागराग करत असेल. असे काही म्हणणार नाही तो. अगं तू त्याला अरे तुरे म्हणते? हो बाई, तुझं काही खरं नाही. म्हणजे बाबा आणि हे दोघे भाऊ फाडून खातील तुला. मला खातील तेव्हा खातील. आधी तुम्ही सांगा, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? स्त्रीच्या आदराबद्दल आणि या घराबद्दल? तुला ते आल्यावरच कळेल. अर्थात सुशांत घेऊन आला तर. का नाही घेऊन येणार तो? मी घेऊन येईल त्याला. सुधा, एक सांगायचे आहे. या घरात आमच्यावर अन्याय होतो आहे. फक्त तसाच अन्याय तुझ्यावर झाला तर गप्प बसू नकोस. कमावते आहेस, स्वतःचा भार उचलू शकते. मधल्या जाऊबाई बोलल्या, हो, वेळीच बंड करून उठ, नाही तर. ताई, तुम्हाला नेमके काय सांगायचे आहे? मला काहीच कळत नाही. चला पटापट. सुशांतचा आवाज आला. पाठोपाठ सासूबाई पण बोलल्या, या ग लवकर. काय रमत गमत चालल्या? सुधाच्या डोक्यात सतत हेच विचार घोळत होते. आता कोणीच काही सांगणार नाही आणि सुशांतला पण आत्ताच याबद्दल विचारणे योग्य नाही. तुर्तास हा विषय इथेच थांबू. लग्न झाल्यावर बघू. जाऊबाई नक्की बोलतील.
नाहीतर आपण बोलतं करू. साड्यांची खरेदी झाली, ती घरी गेली. डोक्यातून विचार जातच नव्हते. काय असेल या 3 पुरुषांचे विचार? काय त्रास असेल या घरातील स्त्रियांना? विचारात झोपी गेली. थोड्याच दिवसात थाटात लग्न पार पडले. पूजा आटोपली, रिसेप्शन झाले. सुशांत म्हणाले, आम्ही हनीमूनला चाललो. तिकडूनच एक दिवस हिच्या माहेरी जाऊ, नोकरीच्या गावी जाऊ. फोन करत राहू. आता अधेमध्ये येणे होणार नाही. डायरेक्ट दिवाळीला येऊ. निघतो आम्ही. सुधाच्या डोक्यात पुन्हा चक्र सुरू होते. सर्वांच्या पाया पडली. मोठ्या जाऊबाई म्हणाल्या, चल सुधा, देवघरात देवाच्या पाया पडून घे. सुधा आणि दोघी जावा देवघरात आल्या. मोठ्या जाऊबाईंनी कुंकू लावले. मग म्हणाल्या, कधीतरी एकटी एखादी चक्कर मारशील का? सुशांत येणार नाही, पण तू ये. आधार वाटायला लागला तुझा. हो ताई, नक्की येते ते. सुशांत आणि सुधा जायला निघाले. सुधाच्या डोक्यात एकच चक्र. काय प्रॉब्लेम असेल या घरातील स्त्रियांचा? एकदा एकटे येऊन बघूच. रोज व्हिडिओ कॉल, फोन चालूच होते. एक दिवस तिच्या लक्षात आले, मोठ्या जाऊबाईंचा डोळा सुजला आहे. तिने फोनवर विचारले सुद्धा, पण त्यांनी असे थातूरमातूर कारण सांगून वेळ मारून नेली. सुधाचे समाधान झाले नाही. एक दिवस तर सासूबाईंच्या हातावर वळ होते. ती खूप अस्वस्थ झाली. कोणीच काही बोलत नव्हते. सुशांत सगळे माहीत असूनही गप्प होते. आता लग्नाला 3 महिने होत आले होते. एक दिवस ती सुशांतला म्हणाली, आई बाबांची खूप आठवण येते. 8 दिवस जाऊन येऊ का? मी पण येतो. सोबत जाऊ. 2 दिवसात परत येऊ. नाही रे, 2 दिवसाच्या भेटीने माझे पोट भरणार नाही. मी पुढे जाते. हवे तर तू मागून ये. ओके सरकार, म्हणून त्याने तिला अनुमती दिली. नेमकी ती जायच्या दिवशी त्याची अर्जंट मीटिंग होती. त्यामुळे बस स्टॉपवर सोडायला आला नाही. तिने डायरेक्ट सासरची बस पकडली. सासरी येऊन पोचली. एकटीच आली म्हणून दोन्ही जावा खूप खुश होत्या. 2 दिवस हसत खेळत गेले. एक दिवस रात्रीचे 12 वाजले असतील. सुजय दादाच्या खोलीतून मारल्याचा आणि रडल्याचा आवाज येत होता. नेमकी सुद्धा त्यावेळी पाणी प्यायला म्हणून स्वयंपाकघरात जात होती. आवाज ऐकून ती दाराशी उभी राहिली. आतला कानोसा घेतला. दादा वहिनीला मारत होते. आणि वहिनी, अहो नका मारू ना. इतका कोणता मोठा गुन्हा केला ते तरी कळू द्या. आता सुधाला गप्प राहणे अशक्य झाले. तिने जोर जोरात दार वाजवले. वहिनी दार उघडा, दादा दार उघडा. मुलांनी कसेबसे दार उघडले आणि दोघे एकमेकांना बिलगून सुधाच्या मागे लपले. दादा, काय झाले? का मारताय असे ढोरासारखे? ए, तू आमच्यामध्ये पडू नको. गुपचूप तुझ्या रूममध्ये जा. मुलं म्हणाली, काकू, आईला वाचव. आईने काहीच केले नाही. रात्री झोपायला आले. आईला म्हणाले, भाजी कोणी केली? आई म्हणाली, मीच केली. तर खूप घाणेरड्या शिव्या दिल्या आणि मारायला सुरुवात केली. का तर म्हणे मीठ जास्त होतं. तोवर सगळे सुजयच्या रूम बाहेर गोळा झाले होते. मोठ्या जाऊबाई मनोमन खुश झाल्या. निदान कोणीतरी जाब विचारला या नराधमांना. सुधाने हातात मोबाईल घेतला. थांबा, आता पोलिसांनाच फोन करते. गावातील प्रतिष्ठित लोक तुम्ही. लोकांना तर माहितीच नाही या प्रतिष्ठित घरात काय चाललंय ते. शिवाय पत्रकार बोलवते. उद्या पेपरात ही बातमी यायलाच हवी. भाजीत मीठ जास्त पडले म्हणून गावातील उच्चभ्रू घरातील स्त्रीला मारहाण. आता मात्र सुजयची टरकली. त्याला घाम फुटला. सुधा, प्लीज असे काही करू नको. या गावात खूप मान आहे आम्हाला. दादा, गावात मान असून काय उपयोग हो? घरातील स्त्रीचा सन्मान करता येत नाही. कोण म्हणतं तुम्ही श्रीमंत आहात? तुमच्यासारखे गरीब तुम्हीच. तुम्ही सुहास दादा इतकेच काय, बाबा सुद्धा आपल्या बायकोवर हात उगारला कमी करत नाहीत. कारण अगदी क्षुल्लक. 15 दिवसांपूर्वी मी व्हिडिओ कॉल केला होता. आईच्या हातावर वळ होते. सुना घरात आल्या, नातवंड झाली, तरीही तुम्ही असे वागता. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? आता कळले सुशांत मला इथे का येऊ देत नाही ते. त्याला असे वागणे कधीही खपणार नाही. सुधाने 100 नंबर डायल करायला घेतला. आता सासरे पुढे आले. सुधा, चुकलो आम्ही, आम्हाला माफ कर. यापुढे या घरात कोणीही बायकोवर हात उगारणार नाही. मी खात्री देतो. आजपासून तुझ्या मनासारखे होईल. म्हणजे कसे बाबा? हे घर स्त्रीचा सन्मान करेल. कोणीही हात उचलणार नाही. इतकंच काय, साधी शिवी सुद्धा देणार नाही. पोलीस, पत्रकार यांना बोलवू नकोस. आम्ही तुझ्या पुढे हात जोडतो. ठीक आहे बाबा. मी या घरची सून म्हणून मलाही कधीच वाटणार नाही माझ्या घरची इज्जत चव्हाट्यावर यावी. झोपा तुम्ही, येते मी. फोन हातात घेतला. हॅलो सुशांत, मी बोलते. सुधा, इतक्या रात्री फोन केला? सॉरी सुशांत, मी तुला न सांगता आपल्या घरी आले.
3 महिने झाले मी घरी व्हिडिओ कॉल करते. सारखे कोणाच्या तरी अंगावर मारल्याच्या जखमा असतात. इथे आल्यावर प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. सगळे खूप भयानक आहे रे. सुना नातवंड असून सुद्धा बाबा आईला मारायला कमी करत नाहीत. लाजिरवाणी गोष्ट आहे ही. म्हणूनच तू हे गाव सोडून बाहेरगावी नोकरी करायला गेलास ना? हो. मला हे सगळं नाही बघवत होतं. खूप प्रयत्न केला मी या लोकांचे मन परिवर्तन करायला. हे लोक म्हणजे गाढवापुढे गीता वाचल्यासारखं. जाऊ दे, तू कधी येते? ते कधीच सुधारणार नाहीत. 2 दिवसांनी येते. आता परिवर्तन झाले त्यांच्यात. यापुढे असे होणार नाही. काय? सगळ्यांची यातून सुटका झाली. कशी? पोलिसांनी पत्रकारांचा धाक दाखवून. यापुढे आपले घर नेहमी हसत खेळत आणि आनंदात दिसेल. ओ, धन्यवाद मॅडम. बंदा कायम आपल्या ऋणात राहील. जे काम मी 30 वर्षात करू शकलो नाही ते तू 3 महिन्यात करून दाखवले. दोन्ही वहिनी आणि आईंनी आज पहिल्यांदा सुटकेचा निश्वास सोडला असेल. खूप खूप धन्यवाद बायको. उद्या मी येतो तुझे आभार मानायला आणि न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून सुटका झालेल्या कैद्यांचे स्वागत करायला. खरंच? हो, खरंच येतोय. त्यांच्यासोबत मलाही सुटकेचा निश्वास टाकायचा आहे. Mm-hmm.